तिला होणारा त्रास दिसत आहे, आता तिच्या होणाऱ्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत, आता जावई बापूचे विचार दिसत आहेत. तेव्हा कुठे गेले होते? तेव्हा पण माझा नवरा वगैरे मला हॉस्पिटलमध्ये 4-5 दिवस ॲडमिट केला. माझा नवरा हॉस्पिटलला ॲडमिट केल्यानंतर तिथे पोलीस स्टेशनला वगैरे गेला, तिथून कॉल वगैरे केला. तेव्हा कुठे गेले होते? आता तिला बेड रेस्ट सांगितलेला आहे, पण आता तिची तब्येत ठीक नाही आहे, त्याच्यामुळे जे काय होईल ते पुन्हा जावई बापू काय करतील तर त्यासाठी पूजा तयार असेल तर बघ म्हणून. आतापर्यंत कुठे गेले होते सगळे तयार राहायला? मी तर आणखीन काही सांगितलं नाही. जसं लांछन माझ्यावरती लागलेलं आहे ना, तसं मी तर तिच्यावरती लांछन लावलेलंच नाहीये. जसं फक्त माझ्या गोष्टी माझ्यासोबत काय झालं तशा मी सांगितलेल्या आहेत. फक्त लांछनाचे मी उत्तर तिकडून मागितलेले आहेत आणि तसंही सुद्धा मी खूप मर्यादित आहे. आणि जीव माझाही जाणार होता, मी पण फाशी घेणार होती. त्याचे पण माझ्या नवऱ्याने व्हिडिओ फोटो वगैरे काढलेले आहेत, त्याचे पण सगळे सबूत आम्ही ठेवलेले आहेत, त्याचे पण पोलीस स्टेशनमध्ये नवऱ्याने दिलेले आहेत. माझ्या पण काय रेकॉर्डिंग वगैरे आहेत, मी मरताना काय करणार होती काय नाही लिहिलेलं सगळं रेकॉर्डिंग मी माझ्या नवऱ्यापर्यंत पोहोचवल्या होत्या. त्या दिवशीच मी आत्महत्या करून घेणार होती आणि त्या दिवशीच मी मरणार होती, एवढं लक्षात ठेवा. आता तुम्हाला दिसते ना ती व्यक्ती मरायली का त्रास करून घ्यायला, दुसऱ्यांना त्रास होतो जसं दुसरे मरायला निघतात ना, तसं चांगले वागणारे सुद्धा मरायला निघत असतात. की एवढं मी इमानदारीने साथ देऊन एवढी मैत्री म्हणून जपून आपल्यासोबत काय झालं माझं मलाच पस्तावा व्हायला होता, त्याच्यामुळे आम्ही त्या दिवशीच आत्महत्या करायला निघालो होतो. हॅलो, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहेत तुम्ही? मजेत ना? तर आय होप तुम्ही मजेत असाल आणि मी सुद्धा मजेत आहे. तर गेलेला क्षण परत येत नाही, म्हणा त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका. जसं की मी आणि माझं बाळ नेहमी आनंदी असतो आणि हो माझी नेहमी फॅमिली सुद्धा आनंदी असते. तर तुम्हा सर्वांना सुद्धा मी नेहमी आनंदी राहायला सांगत असते बरं का. तर फर्स्ट पार्टपासून आपण आपल्यासोबत ज्या जसं काही गोष्टी झालेल्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत आणि त्याचे सगळे आपल्याकडे पुरावे आहेत हे पण मी सांगितलेले आहेत. ऑल रेकॉर्डिंग, स्क्रीनशॉट सगळं काही गोष्टी माझ्याकडे आहेत. पण नेमकं कसं आहे माहिती का, मिस्टरांचं पण रुटीन वगैरे सगळं काही बिझी आहे खूप आणि रेकॉर्डिंग वगैरे व्हॉइस चेंज करून कसं वाजवायचं काय नाही ह्या सगळ्या गोष्टी काय मला माहिती नाही आहेत. पण नेमकं त्या अभ्यासामध्ये आहोत आम्ही. तर लवकरच जेवढं शक्य होतील तेवढे रेकॉर्डिंग वगैरे व्हॉइस चेंज करून आपण ऐकवण्याचा प्रयत्न करू. आणि जर रेकॉर्डिंग वगैरे व्हॉइस चेंज करून ऐकायचं असेल तर एका ठिकाणी मी कुठेतरी, मी म्हणते ना, काल पण मी म्हणत होती की कुठे तुमच्यामध्ये कुठे यायचा दम आहे सांगा. आमच्याकडे तर कुठे पण यायचा दम आहे. जर तुम्ही इथे येत आहे तर त्यासाठी पण आम्ही रेडी आहोत आणि तिथे येत आहे तर त्यासाठी पण रेडी आहोत. तर सर्वात अगोदर मला काय म्हणायचंय, तुम्ही एक स्वतः खड्डा खोदला होता आणि त्या खड्ड्यामध्ये तुम्ही पडणार म्हटलं की तुम्ही लगेच काय केलं, हुशारीने डोकं लावून परत एक दुसरा खड्डा खोदण्यासाठी तयारी केलं. म्हणजे तुम्ही खड्डा खोदला होता ना, काबर खोदला होता ती खड्डा वगैरे, काबर काढला होता ती खड्डा, त्यातली माती का उकरून काढली होती हे तुम्हाला चांगलं माहिती. तुम्ही काय काय आमच्यावरती आळ लावले होते. रात्री 12 वाजता जवान मुलासोबत निघून गेली म्हटले, 3 मोबाईल ठेवून काहीतरी पटवते हे तुम्ही म्हटले होते. फोटोवाल्यासोबत काहीतरी आहे ते म्हटले होते, ते पण तुम्ही बोलले. आणखीन लेकरावरती बोलले, लेकराचा DNA वगैरे टेस्ट करा, तिचं लेकरू तिचंच आहे का विचारा, काळा उंदरा का बरं आहे, तिने इतकी गोरी आहे, लेकरू तसं काय ती बोला. तिच्या बाईला भोकाचा बांगड्या घालून बसलाय का तुम्ही हे म्हटला. नंतर तुम्ही काय म्हटला की दम आहे तर तिला बाईला फोन करा म्हटला, म्हणला असं तिच्या बाईला फोन करा म्हणला. माझा नवरा पोलीस स्टेशनमध्ये वगैरे गेला, पोलीस स्टेशनमध्ये बसल्यानंतर पोलिसाच्या समोर बसून तुम्हाला फोन वगैरे केला की टाक पुरावे काय आहेत, तिच्या नवऱ्याला फोन कर म्हणावं मी पुरावे देते असं त्या व्यक्तीने बोललं होतं ना. तर माझ्या व्यक्तीने पोलीस स्टेशनच्या तिथे बसलं, पोलिसांच्या समोर वगैरे सगळ्या गोष्टी घेतल्या, रिपोर्ट वगैरे काय ते सगळं लिहून घेण्यात आलं. तुम्हाला फोन करण्यात आलं की तुम्ही काय पुरावे वगैरे आहे म्हणताय, कशाला नाव वगैरे खराब करायला लागला आणि कशाला काय बोलतात. तर तुम्ही काय म्हटले पोलिसांना की मी तिचं नाव वगैरे घेत नाहीये, मी तिच्याबद्दल बोलत नाहीये, मी तिचं नाव कुठे घेतलं, मी कुठे तिचं चरित्र घाणे म्हणलं. आणि ती तर नॉर्मल माझी करवाली होती, आली लग्नाला गेली, मी तिच्याबद्दल काहीच बोलले नाही, तिचं नाव घेत नाहीये. तरी सुद्धा माझे मिस्टर म्हटले की बाई तू बोलली होती ना पुरावे वगैरे आहे, तिला जीव द्यावा लागेल, माझी बायको आहे, जीव देऊ दे, काय करायचं करू दे. ते 8 वर्ष झालं आमचा संसार आहे, 8-9 वर्ष झालं. आणि कसं आहे काय नाही ते आमचं ट्रस्ट, आमचा विश्वास आमचा आम्हाला माहिती आहे. तर तुला काय करायचं, जे तुला पुरावे द्यायचे ते बिनधास्त दे. तर मिस्टरांनी व्हॉट्सअप वगैरे ओपन केलं, व्हॉट्सअपचा नंबर ओपन केलं आणि तिच्या नवऱ्याला वगैरे तिथून फोन लावला. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. तर जे काही पुरावे आहेत ना, पोलिसांनी पण म्हटले की त्यांनी मोबाईल ओपन करून बसलेले, त्यांचा पण मोबाईल समोरच आहे त्या ताईचा आणि त्यांचा सरांचा पण मोबाईल समोरच आहे. तर तुम्ही ह्याच्यावरती पुरावे टाका. तर नाही सर माझ्याकडे पुरावे वगैरे कुठलेच नाही आहेत, मी काहीच टाकणार नाही. तुम्ही स्वतःच म्हणत होता ना तिच्या नवऱ्याला मला फोन करायला सांगा, मी पुरावे टाकते वगैरे. मग ह्याविषयी तुम्ही बोललेल्या गोष्टी, हे प्रूफ द्यायचे सोडून तुम्ही दुसऱ्या प्रूफकडे कशाला जाताय. पुन्हा आम्ही जिवंत राहू का मरू आम्ही हे करणार नाही. आणि आम्ही जे प्रत्येकाची नावं लिहिली त्या चिठ्ठीमध्ये, माझ्यासोबत कसं हॅरेसमेंट करण्यात आली, मला त्रास कसा झाला, मैत्री म्हणून तुम्ही कसं काय घेतलं होतं, मी पूर्ण त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे ना. आणि आणखीन एका लेडीचं 2 दिवसाखाली मी त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे ना, जे की लेडीज पूजा म्हणून तिच्या लाईव्हला वगैरे बोलत
बोलत आहे, पण तिला मी नीट सांगत आहे की बाई मी तुझं नाव घेतलेलं नाहीये, तू पण माझं नाव घेऊ नकोस. आणि मी कोणत्याच लोकांशी अटॅच झालेले नाहीये. जे कोणी तोंड लपून लाईव्ह घेतात म्हणतात त्यांच्याशी अटॅच झाले नाहीये, किंवा जे कोणी रोस्ट करते म्हणतात त्यांच्याशी पण अटॅच झालेले. माझं कोणाशीच ओळख नाहीये, माझं कोणाशीच बोलणं नाहीये. जे माझ्यासोबत जसं काय झालेलं आहे, तुम्ही खोटे खोटे लांछन लावले होते ना, ते फक्त त्याचे उत्तर आम्ही तुम्हाला मागत होतो आणि त्याचे उत्तरच आम्हाला पाहिजे आहेत. आता तुमच्याकडे हे प्रूफ नाहीयेत, पब्लिक तुम्हाला हे प्रूफ मागायली, हे उत्तर मागायला लागली, तर तुम्ही लगेच त्यांना ब्लॉक लिस्टमध्ये टाकता, तुम्ही हाईड करता. द्या ना, तुमच्याकडे रात्री 12 वाजता गेलेला पुरावा आहे म्हटलं, सगळं आहे म्हटलं, तयार होतो ना आम्ही पहिल्या दिवशी लाईव्ह पण घेतली ना, तेव्हा पण आम्ही तुम्हाला म्हटलं की कुठे यायचं सांगा, तुम्ही यायला तयार आहोत का, आम्ही यायचं सांगा म्हटलं. दुसऱ्या दिवशी त्या लाईव्हला सुद्धा म्हटलं की दुसऱ्या दिवशी तुम्ही लाईव्हला टाका, किंवा दुसरं तुम्ही चॅनल काढलं, लोकांच्या डोळ्यामध्ये डायरेक्टली तुम्ही माती घातली. दुसरं चॅनल काढून तुम्ही काय म्हटले की तिकडे मी प्रूफ टाकणार आहे. आता प्रूफ टाकायला काय म्हणताय की मला तेवढी इज्जत आहे, मी कोणाची इज्जत नाही उचलत. कोणती इज्जत ठेवली तुम्ही? मैत्रीण म्हणून आम्ही तुमची मदत वगैरे केल्यानंतर, मैत्रीण म्हणून आम्ही तुम्हाला एवढा सपोर्ट वगैरे दिल्यानंतर आमची डायरेक्ट तुम्ही इज्जत उचलला. आणि डायरेक्ट इज्जत उचलून काय म्हटला तिथं की हे लपडेबाज आहे, ही अशी आहे, ही चरित्रहीन आहे, ही चांगली नाही आहे, अशी नाही आहे. जे काही गोष्टी तुम्ही आमच्यावरती लांछन वगैरे लावला, ते कुठे तुम्ही आमची कुठे इज्जत ठेवली? सगळी इज्जत घालवली ना तुम्ही आमची. अजून कोणची इज्जत राहिलेली आहे? नवऱ्यांचा नंबर पण आहे त्याच्यावरती पण टाका म्हटलं, तुम्ही का नाही टाकले? का तुमच्या वांग्यानी म्हटलं नाही हिनं तिच्याबद्दल बोलत नाहीये, तसा विषय नाहीये सर, नाही सोडून द्या हे विषय. का बरं तुझ्या वांग्यानी तसं बोललं पोलिसाला वगैरे? तुझ्यामध्ये एवढी गरमी आहे ना, तर तुझी गरमी तूच हे कर. तू वांग्याला पण मध्ये नाही घ्यायला पाहिजे होतं. कधी मी त्याच्यावरती डोरी मारली? अगं मूर्ख, स्वतःचं नवऱ्याचं नाव तू घालायला लागलीस शेजातीमध्ये, माळतीमध्ये, धुळीमध्ये घालायला लागलीस. एवढं लक्षात ठेव. स्वतःचं तर घालायला लागलीस, पण लग्न झालेल्या 15व्या दिवशी त्याला पोलीस स्टेशनची धमकी दिलीस, पोलीस स्टेशनची भीती दिलीस. मी तुझ्यावर केस करते, तुझ्या अख्ख्या खानदानावर केस करते, तुला चक्की पिसायला होते म्हटलीस. कुठे काय चुकलं होतं? माझं एक मैत्री म्हणून तू मैत्रीची मदत मागितल्यानंतर मी तुझी मैत्री म्हणून मदत केली. लोक तुझे काय दुश्मन कमी नाहीयेत, किंवा तुझे वागणे काय एवढे चांगले नाहीयेत. ज्या लोकांना तुझे वागले माहिती आहेत ते लोक तुझे काढतात सगळे, कसं कसं तुझं वागणं आहे काय नाही सगळे बोलतात. मग तू वागली तसंच लोक तुला बोलायला लागलेत ना. स्वतःचं चरित्र घाण आहे म्हणून माझे चरित्र घाण दाखवण्यासाठी तू म्हणजे माझं पण चरित्र घाण दाखवते का लोकांना? मी पण वाईट आहे असं दाखवून द्यायचं का तुला? स्वतः एवढे चांगली असते तर नाही ना तुला असं ब्लॉक करावं लागलं नसतं, लोकांना हाईड करावं लागलं नसतं. सुरुवातीलाच तुला लांछन लावली, 15-20 दिवस तू बक केली, सगळ्याच लाईव्ह डिलीट करून टाकली. तू का बरं डिलीट केली लाईव्ह? तू लेकरावरती बोलली होती, काळ्या उंदरा असा तसा, माझ्या नवऱ्यावरती बोलली होती, माझ्यावरती बोलली होती, माझ्या आईबापावरती बोलली होती. आईबाप सुद्धा हिला हुंगत नाही. तुला माहिती का माझ्या आईबाप हुंगत नाहीत ते? तुला माहिती होतं? स्वतःचे मायबापाला तर मारून घातली ना तू. स्वतःचे मायबाप तुझ्याशी कारनामे हे समजायच्या आधीच तुझे मायबाप मेले आणि वरी गेले तुझे हे बघण्याच्या आधी. बरं झालं देवाने त्यांना चांगलं मरण तरी दिलं. असली मुलगी असं आहे हे बघण्याच्या आधी त्यांना कमीत कमी मरण तरी आलं. असली मुलगी असून हे बघण्यापेक्षा ना ती मेलेले बरे आहेत मायबाप. तुझे एवढे चरित्र असं आहे ना हे सगळं त्यांना माहिती होतं. आणि देव जे करतं ते चांगल्यासाठीच करतं. मी 3 ते 4 वेळेस आत्महत्याचा प्रयत्न केला. हे सगळं काही त्या पोलीस स्टेशनला माहिती आहे. तिथे मी जाऊन लिहून आलेली आहे. माझी कुठेच काही चुकी नसताना, तू सुरुवातीला घाण एवढं बोलत असताना सुद्धा मी गप्प बसली. पोलिसांनी तिथं सायबरमध्ये माझं सुद्धा चॅनल सर्च केलं, तुझं सुद्धा चॅनल सर्च केलं, कोणावरती काय बोललेलं आहे त्यांनी सगळ्या गोष्टी लिहून घेतल्या. तिथून तुला फोन आल्यानंतर तू बोलत नाही वगैरे म्हटली, तिच्याबद्दल दुसऱ्या दिवशी मग चांगला व्हिडिओ टाकल्यासारखं केली. मग तुला म्हणलं होतं पोलिसांनी टाक रिप्लाय वगैरे म्हणून, तू तर रिप्लाय टाकायचं तर बंदच केली, ते काहीच रिप्लाय नाही टाकली. आणि हो, आता तू तिचा दाखवते ना जुते चोरायचा वगैरे हे ते व्हिडिओ, तू तुझ्या खोट्यावरती हात ठेव आणि त्याची शपथ घेऊन सांग की सगळ्या रील्स वगैरे अशा तशा तुला शूट करायचे. आणि जे रील्स सिस्टर किंवा असं मेहुणी वगैरे शूट करतात ना ते करा तुम्ही, आणि टॅग करून मला हे करा असं सांगितलं होतं. आणि जुते सुद्धा घालायचे तिथं तू सांगितली होती की तू त्यांना जुते वगैरे घाल असं सांगितलं होतं. तर ते पूर्ण वगैरे जुते पण मी घातले त्यांना. आणि हो, तू स्वतः काय म्हटली होती की तुझ्या म्हणजे वांग्याच्या सिस्टरला मी असं म्हटलं होतं की तुम्ही पुढे बसा. तर लोकांना एंट्रीमध्ये दिसलंच तुझ्या की स्वतः आपण गाडीच्या जवळ येण्याच्या अगोदरच वांग्याची सिस्टर पुढे जाऊन बसली होती. मग मी गाडी जवळ आल्यानंतर मी तुला विचारलं की मी कुठे बसू, तर तू काय म्हटली राजला घेऊन तुम्ही खिडकीच्या साईडला बसा. मग मी खिडकीच्या साईडला घेऊन राजला बसलं. मग त्यानंतर तुझं बसायचं काम होतं ना, तू तुझ्या वांग्याला का बसवलं सांग ना मला. तुझं बसायचं काम नव्हतं, तू सेंटरमध्ये बसायचं काम होतं. मी लेकराला माझ्या घेऊन साईडला बसली तुला विचारल्यानंतर, तू सेंटरमध्ये बसायचं काम होतं. तू वांग्याला का बसवली? तू वांग्याला तिथं बसवल्यानंतर माझ्या लेकराला लगेच उचलून मी बाजूला बसवलं. मी सगळं तुझ्या वांग्याला पण पुढे ओढणार आहे. सगळं माझ्या सुद्धा आता संसाराचा सुद्धा विषय आहे आणि माझ्या सुद्धा घरातला विषय आहे आणि माझा मरण्या जगण्याचा सुद्धा प्रश्न आहे. तर मी 2-3 वेळेस आत्महत्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये एका लेडीचं नाव लिहिलेलं नव्हतं, ते सुद्धा लेडीजमध्ये पडलेली आहे. CCTV सारखे माझे डोळे. तर मी तयार आहे, जिथे लग्न झाले ना तुझं आळंदीमध्ये, तिथली CCTV साठी
मी तयार आहे. जर तुमचे चरित्र घाण आहे, तुमची घाण विचार आहे, तर तुम्ही लोकांचे चरित्र घाण करायला जाऊ नका. माझं जे कोणी तुमचे दुश्मन आहे त्यांच्याशी माझं घेणं देणं नाहीये, किंवा तुमचे जे दुश्मन आहे त्यांच्याशी पण माझं काही घेणं देणं नाही. तुम्ही खड्ड्यात परा, मला तिकडे मला काही घेणं देणं नाही. जसं तुम्ही वागताय ना त्याच्याबद्दल ते तुमच्याबद्दल तसे बोलतात. तुम्ही लोकांचे कमेंट सुद्धा डिलीट करता, तुम्ही लोकांना हाईड सुद्धा करता. तुमच्यासोबतचे दुसरे दुश्मन म्हटलं की काय म्हणता तुम्ही, पूजाचं सगळं हे सगळं भांडं आहे ना पूजावरती फोडलं जाईल. गावावर जाऊन येऊन राहून पुन्हा प्रेग्नेंट जर राहिली असेल तर हे तुझंच बाळ आहे, हे तू सांभाळावं लागेल, हे तूच केलं आहे असं म्हणून जमत नाही ना. ती नेमकं कुठं गेली होती, कशामुळे काय झालं, कशामुळे प्रेग्नेंट झालं हेच आपण चौकशी करतात ना. मी फक्त हे उदाहरण देते बरं का, की सगळं केल्यानंतर ही पूजावरतीच फोडलं जाईल असं होत नसतं. ती कुठे जाऊन प्रेग्नेंट राहिली आहे, ते कुठून काय झालेलं आहे, कशामुळे झालेलं आहे, हे सगळ्या गोष्टी करायचं असेल. सगळं जर महाराष्ट्र तुमचं ऑल जर सगळे काही तुमचे दुश्मन असतील, तुमच्या वाईट बोलत असतील, तर ते माझ्यासाठीच बोलत आहेत. हे कशामुळे, ज्यांना जे मुद्दा पटत असतील त्याने ते गोष्ट बघत असतील ना. मी त्यांच्या लाईव्हला जाते ना, मी कोण काय बोलते ते ऐकते, मला येऊन फक्त लोक सांगतात, मी तेवढंच ऐकते. पण मी त्या कमेंटवर त्या गोष्टीवर लक्ष देत नाही. जे माझ्यावर भीती फक्त मी तेवढ्यासाठीच बोलत आहे. एवढं सगळं काही पूजासाठी फोडलं आणि ती काही दुसरे पण वेडे बसले नाहीयेत. हे सगळं काही बोलले ते ह्याच्यामुळेच बोलायला लागले. तुमचे कुटाणे, तुमचे कारनामे पहिलेचे काय ते मला काहीच माहिती नाहीयेत ना. हस्त खेळतं माझा संसार मला उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्ही हे जे प्रयत्न करताय तर बिनधास्त करा. तर पब्लिक आता तुम्हाला जे काही उत्तरं मागायली, जे काही विचारायली त्याची उत्तरं नाही तर तुम्ही दुसऱ्या कशाला प्रश्न हुडकायला चाला. जे तुम्ही प्रश्न आमच्यावरती टाकले होतात ना तेच आम्ही तुमच्यावरती परत टाकलेले, त्याचेच उत्तर आम्ही तुम्हाला मागत आहोत. दुसऱ्या गोष्टीकडे आम्ही डोकं लावत पण नाही आहोत. तुम्ही पण डोकं लावण्याचा प्रयत्न करू नका. पूजाने किती वेळेस आत्महत्याचा प्रयत्न केला तुम्हाला माहिती का? पूजाला किती दिवस ब्लडिंगचा प्रॉब्लेम झाला तुम्हाला माहिती का? सगळे रिपोर्ट, सगळा त्रास सगळं इथं लिहून आहे. तुम्हाला वाटत असेल आम्ही गप्प बसलो, कारण आम्ही तुमच्यासारखे एवढे रिकाम टेकडे नाही आहोत. नवरा पण दिवस रात्र कामावरती असतो, फॅमिली पण प्रत्येकाच्या जास्तीने कामावरती असते. एवढा टाइम आम्हाला भेटत नाही. आणि मला तुझा मुद्दा सुद्धा घ्यायची गरज नव्हती. पहिल्या दिवशी मध्ये आपण जेव्हा लाईव्ह घेतली होती ना तेव्हाच आम्ही म्हटलं होतं, सगळ्या गोष्टी मी क्लिअर केल्या होत्या, याचे प्रूफ, याचे उत्तर दे म्हटलं होतं. दुसऱ्या दिवशीपासून 1 पार्ट पासून मी काय चालू केलं की लोक सुद्धा म्हणत होते तिने तेवढी बोलायला लागली, तर तू गप्प का बसलीस. ते एक लाईव्ह मी सुरू का केलं, इथून तुम्हाला लग्नाला वगैरे कसं बोलवलं, कशी ओळख झाली, काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी मी क्लिअर केल्या. याच्यामध्ये मी रेकॉर्डिंग वाजवलेले नाही आहेत ना, कुठले सबूत दिलेले नाही आहेत. पण जे माझ्याकडे रेकॉर्डिंग किंवा जे सबूत आहेत ते फक्त मी लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि ते सांगितलेले आहेत. जे मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले ती सगळे ऑल रेकॉर्डिंग मी द्यायला तयार आहे. पण तू हे जे माझ्यासाठी माझ्यावर लांछन लावलीस, काय काय बोललीस, लेकराला, मला, नवऱ्याला वगैरे जे माझ्या फॅमिलीला बोललीस, ते का बोललीस, कशासाठी बोललीस, अगोदर याची प्रूफ दे आणि मग पुढचं दुसरं तोंड उघड. ओके. जर याच्या पुढे जर तू तोंड उघडत गेलीस तर मी जिवंत राहील का, मी मरल का, माझ्या फॅमिलीवरती काय वाईट वेळ का तुझ्यावरती, मी ते काहीच बघणार नाही. एवढं लक्षात ठेव. जर मी ह्या खड्ड्यामध्ये चांगली पडली तर तुला गाडल्याशिवाय मी बाहेर येणार नाही. हा शब्द आहे माझा. स्वतःचे तर तुला रक्ताचे कोणीच नाहीये. स्वतः आता 4था-5वा तू नवरा केला, त्याला सुद्धा तू 4थ्या-5व्या दिवशी 10व्या दिवशी लगेच पोलीस स्टेशनच्या धमक्या दिल्या. स्वतःच्या लेकराचा तर तू काही नीट बघत नाहीस, नीट करत नाहीस. तू त्यांची नाही झालीस तर ह्या पब्लिकची काय होणारी सांग. तू माझी मैत्रीण म्हणून माझी तरी काय होणारी सांग ना. किती कोणाची काळजी करतेस किंवा किती तुला कुणाबद्दल काय रिस्पेक्ट आहे हे मला चांगलं माहिती. आणि तुझ्या जे सांगितले ना कानात डोळ्यावर पट्टी, तिने सुद्धा तिथला CCTV कॅमेरा भेटल्यानंतर सगळे उत्तर भेटून जातील. माझे डोळे CCTV पेक्षा जास्त. तर मला तर खूप चांगली गोष्ट झाली. CCTV जर तिथली भेटली ना मला खूप चांगली गोष्ट झाली. आणखीन एक, त्या जी आहे ना तिला एक गलतफहमी आहे. ती जेव्हा यायली होती ना असं करत, तर मला तिची एंट्रीचा व्हिडिओ घ्यायची गरज नव्हती. मी तिला ओळखत नव्हते ना, ती मला ओळखत नव्हती. तिचा एंट्रीचा व्हिडिओ तू पोहे खायली होतीस माहिती. ती आल्यानंतर तू काय म्हटली की त्या ताईचा एंट्रीचा व्हिडिओ घ्या, तेव्हा मी व्हिडिओ एंट्रीचा घेतला आणि तो पण तुझ्या डबड्यामध्ये आहे. मी त्यांना ओळखत नाही, त्यांचा व्हिडिओ मी शूट कशाला करू. हो, माझा मुलगा असा व्हिडिओ शूट करायला होता ना, जेव्हा तिचा नागिनचा मुलगा व्हिडिओ शूट करायला होता ना तेव्हा माझा मुलगा व्हिडिओ शूट करायला होता. तर नागिनच्या मुलानं पण असं तिच्याकडे केल्यानंतर माझ्या पण मुलानं त्या बाईच्या असं तोंडावरती वगैरे केला. पण ती म्हटली माझा घे फक्त. तिच्या बाजूला कोणतरी बाई आणली होती ती ना, तर ती असं बोलली की तिचा नको घेऊ, माझा घे व्हिडिओ. मी म्हटलं त्यांचा नको घेऊ पिल्लू असं म्हटलं मी माझ्या बाळाला. तुझा व्हिडिओ मी घेऊन करू काय, कोण नेमकं तू, म्हणजे काय भारी लागून गेलीस काय आहे का, कशाबद्दल घेईल मी व्हिडिओ, कशासाठी. जेवढं काय चाललं होतं कार्यक्रम विधी तेवढा, आणि मी माझा एवढाच व्हिडिओ शूट करत होती. व्हिडिओ शूट करण्यासाठीच मॉनिटाईजसाठी आली होती. मूर्ख लोकांना थोडा तरी मॅनर्स पाहिजे. जे कोणी म्हणतात ना, आता कोणी पण म्हणाले तिने व्ह्यूजसाठी तिकडे आली, सबस्क्रायबरसाठी आली, तुझी मैत्रीण म्हणून नाही, तुला असं करण्यासाठी आली. 35,000 रुपये माझा टोटल खर्च झालेला आहे. टोटल 35,000 रुपये एवढा मी दम ठेवला. जेव्हा माझ्या लेकराला आणि मला त्रास व्हायला होता ना, तिथून 17,000 रुपयाची गाडी करून मी इकडे आली. कारण तिनं माझ्याकडनं खूप सारं काम बी करून घेतलं होतं. इथून पुढं पण तिचं मला वागणं व्यवस्थित वाटत नव्हतं. एका रूममध्ये परत सगळेजण 2 रूममध्ये तेवढंच राहणं मला सगळं व्यवस्थित वाटत नव्हतं. आणि मला होणारा त्रास वगैरे
आणि त्या दोघांनी माझ्याबद्दलचे घाण बोललेले वर्ड वगैरे, माझ्या मागे वाईट वगैरे बोललेलं, माझ्या लेकराला होणार त्रास, सगळ्या गोष्टी म्हणून मी रात्री निघून आली. 17,000 रुपये फक्त गाडीसाठी घातलेत मी. 2200 रुपयाची पैठणी, 2200 रुपयाची साडी मी तिच्या लग्नासाठी गिफ्ट म्हणून तिथं नेऊन दिले. टोटल मी 100 200 रुपयाचे क्लेचर वगैरे लिहिलेत. लोणच्याच्या भरण्या वगैरे, मिरची लोणचं, मिरचीचं लोणचं, लिंबूचं लोणचं, सगळे पापड वगैरे, खारुड्या, शेंगा, म्हणजे ज्या काही खाण्याचे पदार्थ होते ना ते पण सुद्धा मी ते नेलेले तुम्हाला सांगितलेले आहेत. टोटली म्हटलं तर 30-35,000 रुपये हे नुकसान, प्लस माझं 8 दिवस तेव्हा सुरुवातीचं दुकान बंद, लेकराची गॅदरिंग बुडली, लेकराचं स्कूल बुडलं, सगळे माझे कस्टमरचं तेच झालं, प्लस आल्यानंतर अजून 8-15 दिवस, आणि ह्या 2-3 महिन्यामध्ये सुद्धा माझं सुरळीत व्यवस्थित दुकान चालू नाही आहे. हे सगळे सगळे नुकसान करून घेऊन मी चॅनल मॉनिटाईजसाठी येईल का, थोडा तरी डोक्याचा भाग पाहिजे. माझं एक जुनं चॅनल आहे, 2022-23चं काहीतरी चॅनल आहे, तिकडे 6,000 ऑलरेडी सबस्क्रायबर होते. आता मी व्हिडिओ तिकडे टाकायला सुरू केलं, तिथे फक्त 500 वॉच टाईम कमी होता, फक्त 500 वॉच टाईम कमी होता. ती पण 4,000 पूर्ण टोटली वॉच टाईम होता, त्याच्यातून पण मायनस होत आल्यानंतर आता 500 वॉच टाईम कमी होता. मी माझं ऑलरेडी इकडे 4-5 हजाराचं 6,000चं सबस्क्रायबरचं चॅनल सोडूनचं, यूट्यूबचं चॅनल सोडून मी मॉनिटाईज करायला तिकडे चॅनल कशाला जाईल. आणि कोण मूर्ख 8-10 दिवस आपला माझा बिझनेस चांगला चालणारा बिझनेस, मला ऑनलाईन आता माझा बिझनेस आणायचा होता, हा बिझनेस सोडून मॉनिटाईज चॅनल करण्यासाठी कोण जाईल. एवढी तर मी पडीक नाही आहे. रोज व्हिडिओ टाका, तुम्ही रोज मेहनत करा, रोज व्हिडिओ टाका, कसंही चॅनल मॉनिटाईज होतात, कसंही आपल्या मेहनतीला स्वामी आपले फळ देत असतात. पण ही नवीन चॅनल सुद्धा ओपन केल्यानंतर, हे नवीन चॅनल मी ओपन कशासाठी केलं होतं की माझं रेग्युलर साड्याचं वगैरे कलेक्शन दाखवणं, रेग्युलर माझ्या साड्यांचं ब्लॉग वगैरे दाखवणं, ह्याच्यावरती लाईव्ह वगैरे घ्यायची मला, म्हणून मी हे चॅनल नवीन ओपन केलं होतं. ऑलरेडी मॉनिटाईज होता आलेलं चॅनल मी तिकडं सोडलेलं होतं, जे की पूजा विकास सिटी. मला मॉनिटाईजची गरज नाही आहे, मी ह्या कामासाठी तिकडं गेलेली नव्हती. कोणती मूर्ख स्वतःचा संसार 8-8 दिवस इथे सोडून, सगळ्या गोष्टी सोडून मॉनिटाईज करायला कोण जाईल. थोडा तरी काहीतरी भाग पाहिजे. मी म्हटलं ना माझ्याकडे कसं तिने बोलवली काय नाही, सगळ्या रेकॉर्डिंग आहेत. मी आणखीन सांगते की जे व्यक्ती आहे ना ती मध्ये पडू नका, तिनं मला काय म्हणून बोलून घेतली होती हे मी सांगितलं. एवढं सगळं झाल्यानंतर तुझी नवरी किती आहे, तुला किती आहे, काय नाही असं बोलायला म्हणून मी व्हिडिओ डिलीट करून मी शांत बसली. म्हटले तर तुमच्या लेकीनं काय केलं होतं, माझ्यावरती व्हिडिओ सुरुवात केली, तिचे असे नवरे, तिचे एवढे मोबाईल आहेत, तेवढे मोबाईल आहेत, तेव्हा तुम्ही कुठे होता, तुम्ही का नाही बोलले तेव्हा तिला, तसं का बरं बोलायला लागलीस, त्या लेकरावरती का बरं बोलायला लागलीस, तिच्यावरती का बोलायला लागलीस, माझी चुकी झाली का, मैत्रीण म्हणून तिची साथ दिली, हे केली मी, तिच्या घरामध्ये जाऊन मी सगळं तिची हेल्प केली, तिचे सगळे कामं केली, तेव्हा तुम्ही कुठे होता, राग वगैरे कशी राहिली काय नाही. तिच्या साखरपुड्याचा व्हिडिओ अजून पण माझ्याकडे सेव्ह आहे ना, आणि शूट करतानाचं पण आहे की ती काढून का ठेवण्यात आलं काय नाही. एवढं सगळं मी तिच्या घरच्या 4-4 बादल्या कामं, धुणं वगैरे सगळे कामं केली. मला आई नाही, बहिणी म्हणून कुत्र्यासारखी फळ रडत होती, असं तिचं म्हणजे बहिणीसारखं एकटीची मी सगळी हेल्प केली. हे सगळं मी केलं असतं का, कोण केलं का तिचं दुसरं कोणी येऊन. आणि एवढं सगळं करून पण मी ते तुझ्यासोबत काही संबंध ठेवायचं नाही. लास्ट टाइम तिचे माझ्याकडे 4-5 कॉल आलेले आहेत, ते कॉल सुद्धा मी रिसीव्ह केलेले नाही आहेत, आणि मेसेज सुद्धा ते पण रिसीव्ह केले नाहीत. मी नकोच म्हटलं तुझ्यासोबत संबंध, तर गप्प बसली. तिने पण 4-5 दिवस कुणीतरी रोस्ट करायला चालू केलं की तिनं लगेच म्हणली तोंड लपून रोस्ट करायली, तोंड लपून असं करायला लागली. तिनंच असं बोलू शकते, दुसरं कोणीच नाही बोलू शकत, आणि कसले वर्ड वगैरे यूज करायला लागली, हे करायला लागली. मी तेव्हा पण सांगितलं होतं पहिल्या लाईव्हमध्ये की ते मी नाहीये, तरी सुद्धा तिनं थांबली नव्हती बरं का, एवढं लक्षात ठेव. आणि तिचे जर पुरावे द्यायचं म्हटलं भरपूर सगळ्या गोष्टीचे, हे बघा इथे आहे. आता हे होतं बोचऱ्याचं, हे बघा बोचऱ्याची ही डीपी होती. तर मला बोलत असताना तिला इंग्लिश जास्त समजत नाही, असे वर्ड पण तिला इंग्लिश वाचता येत नाही. तर अशा माझ्याकडे भरपूर सारे गोष्टी आहेत की जे की माझ्या हेल्पनी विचारण्यात आले. बोचऱ्याचं स्क्रीनशॉट घेतलं होतं, पूजाताई हे कोणाचं नाव आहे, काय आहे मला सांगा बरं. आणि बोचऱ्याने हे प्रोफाईल ठेवलं आहे, बोचऱ्याने स्टेटस ठेवलं. बोचऱ्याचं स्टेटस वगैरे हे कशाला बघते आता हिनं. मी काढायला गेली तर भरपूर साऱ्या गोष्टी काढते, पण मी तिच्या पलीकडे लिमिट क्रॉस करून काहीच गोष्टी काढायला जाणार नाहीये. पण माझ्यावरती लावलेले लांछन, माझ्या लेकराचे, माझ्या फॅमिलीचे, माझ्या सगळ्या गोष्टीचे, हिला आईबाप हुंगत नाहीत, हे करत नाही. माझ्या आईबापाची मी घरी जाते का नाही, आम्ही एकत्र राहतो का नाही, हिला ह्या गोष्टी माहिती आहेत का. हिनं पहिल्याच्या सोडलेले 3-4 झालेले हिचे, आता सुखी नवरा भेटला, तिच्यासोबत स्वतः बी संसार करत नाही ना. असले मला लोकांचे टाकत होती, नाही बोचऱ्यानं ठेवले काही, कुणाचं नाव आहे सांगा, राणी काय ते कोणाचं नाव आहे, कुणाल कोणाचं नाव आहे, शिंदे काय काय हे ठेवलं, हे नाव काय मला इंग्लिशमध्ये वाचून सांगा बरं, असं टाकलं होतं. असे भरपूर स्क्रीनशॉट, भरपूर तिनं तिचे स्टेटस वगैरे इंग्लिशमध्ये ठेवलेले डीपी भरपूर जणांचे असे मला स्क्रीनशॉट टाकले तिनं की हा इंग्लिशचा अर्थ मराठीमध्ये काय होतो, असं भरपूर वेळेस टाकलेलं आहे. असे पुरावे द्यायला गेली तर भरपूर पुरावे होतात, हे तर त्याला पण माहिती असेल बोचऱ्याला की हा त्याचा प्रोफाईल होता, म्हणजे डीपी ठेवलेला होता त्यानं, आणि हिने स्क्रीनशॉट घेऊन मला पाठवलेली. त्याच्या पलीकडे भरपूर आहे. जर मी माझ्या जीवाचं बरं वाईट काही करून घेतलं
मी क्लिअरली सांगते ह्या व्हिडिओतून, माझ्यावरती जे डाग लावलेले आहेत, माझ्यावरती जे लांछन लावलेले आहेत आणि ही जी माझी तब्येत खराब व्हायला लागली किंवा माझं जे नुकसान झालं, माझ्या लेकराच्या तब्येतीचं म्हण, माझ्या दुकानाचं नुकसान होऊन, एवढं नुकसान होऊन कुठलीच मी मॉनिटाईज चॅनल करण्यासाठी तिथं जात नाही, कुठलीच मुलगी जात नाही. जरा डोकं सगळ्यांनी लावून विचार करा. मी तिचं वाईट काही केलं नव्हतं ना, तिनं पण माझ्याबद्दल सुरुवातीला काही बोलले नव्हते. सगळे तिला जेव्हा कामं होते ना, तेव्हा तिनं सगळं गोड बोलून माझ्याकडनं काम करून घेतली. तिला लोक दुसरे 10 वाईट बोलायला लागले की तिनं माझं नाव घेऊन लगेच सुरुवात केली. मला ज्यावरती लांछन लावलेल्याचे मला सगळे उत्तरं द्या. आणि मी आजही सांगते, ही माझी तर तसली सवय नाही आहे लाईव्ह डिलीट कर, व्हिडिओ डिलीट कर, नाही. मी चॅलेंज देऊन सांगते, जर मला हे माझे उत्तरं नाही भेटले आणि जे डाग लागलेले डाग आहेत माझ्यावरती, जर ते डाग नाही भेटले आणि दुसरे जर तुम्ही अजून दुसरे व्हिडिओ टाकत गेलो, दुसरं काही बोलत गेलो, तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट केलं तर माझ्या चिठ्ठीमध्ये मी सगळ्यांचे नावं लिहिलेले आहेत. आता त्या पण बाईचं एक नाव ॲड केलेलं आहे. हो, ती मोठी आहे, तिची आई आहे, जे काय आहे, कोणी काय गोष्टी असतील ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही ओळख वगैरे कशी झाली किंवा तिनं काम वगैरे केल्यानंतर तू एवढं सगळं तिच्याबद्दल का बोललीस? जेव्हा तिनं व्हिडिओ तिकडून चालू केली, लाईव्ह चालू केली, व्हिडिओ चालू केली होती ना, तेव्हा कुठे होते तुम्ही? तिनं सगळे रोज लाईव्हमधून घाण बोलत होती, तिला मरावं लागेल, तिला भुंगळं करून मारेल मी, आणि काहीतरी म्हटली आणखीन, म्हणजे खूप खूप घाण असे वर्ड आहेत माझ्याकडे आहेत. ती तिनं लाईव्ह डिलीट केली असेल तरी खूप असे घाण वर्ड आहेत. आम्ही नवरे बदललो असं म्हणाली तिनं. तर तिला कोणीतरी रोस्टेडमध्ये म्हटलं होतं की नवरे बदलती वगैरे. तर आम्ही नवरे बदल तर काय झालं, तिनं तर नंबर बदलती ना, म्हणजे तिनं तर मोबाईल बदलती ना म्हण, मोबाईल बदलून वगैरे माणसं पटवती ना म्हण. नवऱ्याला पगार 15,000 आहे, त्याच्यामुळे तिला माणसं पटवावे लागतात, हे करावं लागतं. तिला माहिती का माझ्या नवऱ्याला पगार किती आहे ते? मी कधी बोलली होती का तिला माझ्या नवऱ्याला पगार किती आहे काय नाही ते? तिला माहिती का माझं दुकान चालतं का नाही, मी काय काय कामं करते? माझ्याबद्दल तिला शून्य पण माहिती नव्हती. जेवढं तिचं अंतरण आहे ना, तेवढंच तिनं पाय पसरायला होते. एवढं फडफड करण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. आम्ही कुठे चुकलो नव्हतं सुरुवातीला आणि अजून पण आम्ही चुकलो नाहीये. आणि ह्याच्यापेक्षा पण आम्ही वाईट दिसायला, वाईट मार्गाला जाऊ शकतो. पण आम्ही सांगतोय, जर आम्ही ह्या व्हिडिओमध्ये सांगतोय, जर मी माझं बरं वाईट करून घेतलं तर त्याच्यामध्ये कावळा, मोगरा, हे नागिन, वांगा आणि कानात बोळा आणि डोळ्यावर पट्टी ही व्यक्ती मी माझ्या त्याच्यामध्ये नाव लिहिले बरं का. तर हे सगळे जबाबदार राहतील. मी ऑन कॅमेरा आज सांगत आहे, माझ्यावरती खूप वाईट बितले. जेव्हापासून मी लग्नाला जाऊन आले, माझं सगळं घाण कमेंटनीच व्हिडिओ, असं प्रत्येक व्हिडिओ खाली घाण घाण कमेंट होतात. तरीसुद्धा मी तेव्हा एवढी खचली होती. त्याच्यामुळे मला त्या व्यक्तीबद्दल संबंध नको वाटला, ती व्यक्तीमध्ये नातं नको वाटलं. माझ्या खूप सारे चांगल्या मैत्रिणी आहेत, माझ्या खूप चांगली फॅमिली आहे, त्याच्यामुळे मला ह्या व्यक्तीसोबत नातं नको वाटलं. त्याच्यामुळे मी ऑल डिलीट केलं. तर त्या व्यक्तीने मला विचारलं का डिलीट करता, कम्युनिटी का हटवता? तर मी त्या व्यक्तीचा फोन पण घेतला आणि एकदा सांगितलं होतं की मला नको तुझ्यासोबत संबंध. ते डिलीट केल्यानंतर मग परत तिने लाईव्हला चालू केली, अशी बाई तशी बाई हे बाई. तर तिचा ठेवलेल्या भावाला मी सांगितलं होतं माझ्याबद्दल तिला काही बोलायला होऊ नका आणि मला तिच्यासोबत संबंध ठेवायचं नाही, बोलायचं नाही, हा विषय इथंच थांबवा, हे सांगितलं होतं. त्या दिवशी सांगितलं, जर मी काही केलं म्हटलं, माझ्या फॅमिलीमध्ये ऑल इकडे तिकडे पसरल्यात म्हटलं गोष्टी की हिने तिच्या लग्नाला कशाला गेली वगैरे. ऑलरेडी त्या गोष्टीहून माझ्या घरामध्ये खूप सारे वाद झालेत म्हटलं. मी तेव्हाही सांगितलं होतं. त्याच्यानंतर तिच्या ठेवलेल्या दादाने म्हटलं की तिने घेत नाही लाईव्ह, पण तिचं रोज चालू होतं लाईव्ह घेणं म्हणा, व्हिडिओ घेणं म्हणा, सगळ्या तिच्या गोष्टी चालू होत्या. तेव्हा कानावर बोळे, डोळ्यावर पट्टी घालून तुम्ही नाही बसले होते. तर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. जर नाही झालं, ऑन कॅमेरा मी सांगते, जर माझं काही वाईट झालं तर फक्त जबाबदार मी आता जे नावं घेतलेत ते आणि माझ्याकडे चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे ते जबाबदार राहतील. आणि पूजा जेवढी साधी भोळी दिसते तेवढी नाहीये म्हणायला. कोणाचं चरित्र किती चांगलं आहे काय नाही ते देवाला बरोबर माहिती आहे. आणि मी का कशासाठी जाऊन मदत केली, किती तिने रडल्यानंतर मदत केली हे सुद्धा देवाला माहिती आहे. आणि तुम्ही CCTV कॅमेरा काढण्यासाठी तयार आहात तर मी तयार आहे. कधी, कुठे आणि कसं यायचंय फक्त हे सांगा. पण एक खड्डा खोदलाय, ते खड्डा कसा बुजवायचा, ते काय करायचं ते सोडून तुम्ही दुसरे खड्डे काढायला जाऊ नका. आणि आणखीन एक गोष्ट, हा मला व्हिडिओ टाकायचा नव्हता, डायरेक्टली मी लाईव्हलाच क्लिअर करणार होती. तर नंतर तिकडे गेल्यानंतर पण मी तिला जेवण भरवत नव्हती तर मला भरवणार नाही. मी सॅड होऊन शांत बसली होती. तिकडे पण गेल्यास म्हटलं माझ्याबद्दल वाईट बोलले होते, त्याच्यामुळे माझा मूडच नव्हता. तिथून सुद्धा मी मला बसमध्ये वगैरे बसव असं सांगितलं होतं, तरी सुद्धा नाही बसवलं होतं. तर मी जेवायला इथं बसल्यानंतर तिनं बसली होती ना, तर मी तिला चारल्यानंतर ती माझ्या वांग्याला नाही चालणार का तुम्हाला माझी शपथ आहे. आणि माझ्याकडनं ज्या आता पण गोष्टी त्या करून घेतल्या, स्वामीची प्रॉमिस, त्या व्यक्तीनं माझ्याकडनं ज्या पण गोष्टी करून घेतल्या तिनं मला फक्त तिची प्रॉमिस दिली, त्याच्यानंतरच मी त्या गोष्टी केल्या. आता माझं आईस्क्रीम आणलेलं मी त्याला देत नव्हती, ती आईस्क्रीम घेतलं, जेवण तिला भरवायली होती तर त्याला नाही भरवणार का? त्याच्यासाठी पण सुद्धा स्वामी ही आहेत. आणि जर तसं काही असं वाटत असेल तर मी तिच्या बहिणी वगैरे, तिच्या आई, ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही लोक तिथल्या गावामधले आहेत, मी तिथे सुद्धा जाऊन हे प्रश्न सगळे
सगळे विचारायला तयार आहे, कारण माझ्या संसाराचा प्रश्न आहे. तिकडून आल्यानंतर पूर्ण माझा संसार खराब झाला आहे. माझ्या फॅमिलीमध्ये पण भरपूर साऱ्या गोष्टी हे झाल्यात, पण त्या लोकांना माझ्यावरती ट्रस्ट आहे. त्या लोकांना माहिती आहे त्यांनी गाड्या पाठवलेली होती का, काय झालं होतं ते गोष्टी माहिती आहे, म्हणून ही लोक शांत आहेत. पण माझ्या ठिकाणी दुसरी स्त्री असती तर एवढं कोणी समजवायला नसतं, तर तेव्हाच मी इली असती. पण आता सुद्धा माझ्या घरचे मला खूप समजवायले, खूप गप्प बसायला लागले, तरी माझं कुठल्या कामात लक्ष नाही आहे. पण मी स्वतःला ह्या गोष्टीतून बाहेर आणण्याचा प्रयत्न करते. पण बरं वाईट केल्यानंतर मी हे लोकांना डायरेक्टली नाव घेणार आणि हे सगळे लोक जबाबदार राहणार. आणि आमचे जावाई बापू तयार आहेत म्हणायला. तुमचे जावाई बापू काय करणार आहेत बिनधास्त करू द्या. तुमच्या जावाई बापूच्या कुठे जाऊन मी काय करणार आहे हे तुमच्या जावाई बापूला पण माहिती नसेल. चुकी माझी कुठे आणि काहीच नव्हती हे मी सांगते. 1% सुद्धा माझी चुकी काहीच नव्हती. एवढं सगळं त्या तुमच्या त्या पोरीकडनं मला त्रास वगैरे झाल्यानंतर सुद्धा मी गपची बसली होती. इकडे येऊन मी व्हिडिओ डिलीट करून शांत बसली होती. आणि तिचा जर तिचे काही 2000 रुपये घेतले असतील तर शूजसाठी वगैरे, तर आता सुद्धा मी व्हिडिओ ऑन करून कोणाला तरी 2000 रुपये मी दान करून टाकेल भिकाऱ्याला वगैरे. पण 2000 रुपये तिघामध्ये घेतले होते हे शूजचे. पण त्या लोकांनी मला असं सांगितलं होतं की व्हिडिओ तुमच्याकडनं शूट करून घ्यायचा आहे, टाकल्यानंतर थोडंसं लोकांना चांगलं वाटतं असं सांगितलं होतं बरं का. त्याच्यामुळे ते व्हिडिओ शूट करताना तेवढं मीच पब्लिकली समोर होती. त्या गोष्टीचे मी परत उत्तरं देत बसणार नाहीये. हा विषय इथे थांबवत असेल तर चांगली गोष्ट आहे. प्रूफ म्हणून मी का मरणार काय नाही हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये ही केलेलं आहे. मला आता तिकडून डायरेक्टली माझ्यावर त्याचे लांछन लावलेले आहेत, फक्त त्याचे उत्तरं पाहिजे. आणि जर बरं वाईट केलं तर तुम्ही जबाबदार राहणार, मी एवढंच सांगते. मला डाग लावलेले सगळे मला क्लिअर तिथे धुवून पाहिजे, का बोलले काय नाही हे सगळे धुवून पाहिजे. ते तुम्ही म्हणता CCTV पेक्षा डोळे माझे, तर आपण CCTV सुद्धा तयार आहोत. तुम्ही कुठल्या गोष्टीला कुठे तयार आहोत तिथे पण तयार आहोत. तुमच्या जावयाला 2 लाख रुपये पगार आहे, त्याला पैसे जमा करण्यासाठी काहीच गरज नाही आहे पोलीस स्टेशनमध्ये, समजलं का. मैत्रीण म्हणून तुम्ही कामाला बोलत आणि तिची बदनामी करता, तर कुठला पोलीस कसा केस घेतो बघू ना. तुमची तयारी तिकडून करा, तुम्ही आमची तयारी इकडून आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीचं क्लिअरिफिकेशन द्या. तुम्ही भारी तुमच्या घरी, आम्ही भारी आमच्या घरी. तुम्ही तुमचं आयुष्य कसं जगा तिकडं तसं जगायचं जगा. तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला स्वामी नक्की देणार. 3-4 जणांचे 4-5 जणांचे पोरांचे सगळ्यांचे संसार तुम्ही उद्ध्वस्त केले, तर हे संसार तुम्ही सुद्धा तुम्ही संसार सुखानं करू नाही शकत. माझ्या लेकराचा माझा तर तळटाट लागलेला आहे, पण आहे त्या पण गोष्टीतून कसं वाचायचं काही नाही ते फक्त तुम्ही ठरवा. आणि जर तुम्हाला तुमच्या पद्धतीने उत्तरं द्यायचीच असतील तर त्यासाठी सुद्धा मी तयार आहे. पण नेमकं काय व्हायला लागलंय, आमचं लाईनिंग थोडीशी कामाची वेगळी आहे, आमची लाईफस्टाईल वेगळी आहे. हे गटरी लाईफस्टाईल आमची नाही आहे, पण आम्हाला ह्या गोष्टीमध्ये यावं लागेल. मी एवढं सोशल मीडियावरती पडीक पडून राहत नाही. तुम्हाला 4 पैसे आले तर सोशल मीडियावरती तिथूनच येतात, पण मला तिथूनच गरज नाही. माझी इन्कम, माझी कला, माझ्याकडे भरपूर मला स्वामींनी चांगलं बळ दिले. भरपूर माझ्या अशा कामाच्या गोष्टी आहेत की त्यातून मी पैसे कमवू शकते. सोशल मीडियावरून कमवायची गरज नाही. आणि हा तुमचा आणखीन एक गैरसमज, मोठे मोनिटाईज करण्यासाठी दिलेलं, तर मी तुम्हाला उत्तर दिलं की एवढं पैसे खर्च करून मोनिटाईज करण्यासाठी तर कोणीच नाही जाणार. आणि दुसरी गोष्ट, पहिल्या लाईव्हला आम्ही काय म्हटलं होतं की तुम्ही उत्तरं द्यायला चालू करा, आम्हाला व्हिडिओ बनवायचं नाहीये. नाहीतर आतापर्यंत आम्ही व्हिडिओ बनवले असते. 15-20 दिवस आम्ही व्हिडिओ नाही बनवले. तेव्हा आम्हाला व्ह्यूज छापायचं असतं तर आम्ही तेव्हाच व्ह्यूज छापले असते. आम्ही कधी व्ह्यूज छापायला चालू केले माहिती आहे का, जेव्हा तुम्ही म्हणत होते ना उत्तरं दे. एवढं मी बोलायली तरी तू गप्पा का बसलीस, आतापर्यंत मी असतेच तर झुंजा हलवले असते, उत्तर मागितले असते. मी साध्या पद्धतीने माझ्यासोबत जसं झालं ते मांडलं. मला हे आता सुद्धा व्ह्यूजची गरज नाहीये. इथून सुद्धा मी पुढे व्हिडिओ टाकणार नाही. पण ह्या सगळ्या गोष्टीचे मला व्हिडिओचे उत्तर दे, तर व्हिडिओ थांबण्यात येतील. तर इथून पुढे माझ्या जीवाचं बी बरं वाईट झालं, तुम्ही सगळे जबाबदार राहणार. आणि इथून पुढे ज्या पण गोष्टी काय होतील त्याला सगळ्याला तुम्ही जबाबदार राहणार. माझ्यावर लावलेले डाग, तिने काय डाग लावले विचार. चारित्र्यावर डाग लागली, माझे मोबाईल वगैरे ठेवलं त्याच्यावरती डाग लावली. माझा नवरा आहे ती माझा नवरा नाहीये, माझा ठेवलेला नवरा आहे त्याच्यावरती डाग लावली. हा लेकरू आहे ते माझा नाहीये, तिचं DNA टेस्ट कर त्याच्यावरती डाग लावली. माझे मायबाप मला हुंगत नाही, जवळ थांबत नाही त्याच्यावरती डाग लावली. हे तुला पण माहिती नसेल ना बाई, आणखीन एकदा तिला विचार. परत एक वेळ सांगते मी, माझ्या ह्याचे जबाबदार फक्त तुम्ही राहणार. हा व्हिडिओ मी इथं थांबवते. उत्तर लवकरात लवकर तुमच्याकडनं येत असेल तर चांगली गोष्ट आहे. माझी लाईफस्टाईल तुमच्यापेक्षा भारी आहे आणि ती म्हणते की माझ्यावरती जळते, तिनं 100 पटीनं तिच्यापेक्षा माझं भारी आहे. मला जळायची काहीच गरज नाहीये. पुढचा विचार काय करायचं ते बघा. आता मरलेल्या दिवशी मी काय होईल काय नाही ते तुम्ही जबाबदार.